आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये संभ्रम दिसून आला। शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत हे आधीच्या बैठकीवरून सिद्ध झालंय। मात्र सभागृहात दोन्ही गटाची अल्प उपस्थिती असल्याने संभ्रम निर्माण झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही दोन्ही बाजूंनी कोणतीही घोषणाबाजी झाली नाही की संघर्षही घडला नाही। पण गेल्या वर्षी शिवसेना फुटल्यानंतर विधान भवन परस्पर विरोधी घोषणांनी दणाणून जात होतं। एकमेकांबद्दलचा रोष हा सभागृहात आणि बाहेरही दिसत होता। मात्र त्याच्या अगदी उलट परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसतेय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील आमदारांनी एकमेकांविरोधात घोषणाही दिल्या नाहीत आणि सभागृहात गोंधळही घातला नाही। तर शिवसेना ठाकरे गटाने या प्रकरणी ट्रॅफिकला दोष दिला। आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि त्यामुळे आज ट्रॅफिक जाम होतं। 4-4 तास मला स्वतःला उपनगरातून इथे यायला 4 तास लागले। सगळ्याच आमदारांची परिस्थिती होती, त्यामुळे कोण वेळेवर पोहोचू शकलं नसेल। आज पहिला दिवस होता, उद्यापासून कळेल ना सगळ्या गोष्टी। अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली। प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा वायबी चव्हाण सेंटरला जाऊन शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न झाला। आम्ही इथे आज आलो, सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एक संघ राहावा, त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत। शिवसेनेतही समेटाचे प्रयत्न झाले। एकनाथ शिंदे यांना वगळून सगळ्यांसाठी दारं काही काळ उघडी होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समोरासमोर बसून संवाद साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अर्थात त्याला यश येईल की नाही हे सांगता येणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यपद्धती शिवसेनेपेक्षा वेगळी असल्यानं नव्या समीकरणांची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महाविकास आघाडीची शिल्लक राहिलेली वज्रमूठही ढिली झाली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार उपस्थित नसल्याने विरोधकांच्या आंदोलनातली हवाच निघाली। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चांगलेच बरसले। सरकारच्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। मात्र या निमित्तानं विरोधकांमध्ये एकी नसल्याचंही दिसून आलं। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातले आमदार या आंदोलनात सहभागी झाले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा एकही आमदार सरकारच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी झाला नाही। या प्रश्नाचं उत्तर देताना विरोधकांची चांगलीच तारांबळ उडाली। आम्ही इथं आल्यामुळं आज काय करायचं याच्याविषयी झालेल्या चर्चेत आम्ही उपस्थित राहू शकलो नाही। आज सकाळी 10 वाजता मी वर आमच्या पक्षाच्या कार्यालयात सर्व आमदारांना बोलवलेलं होतं। सर्व आमदार 10:30 पर्यंत आले आणि त्यांच्याबरोबर चर्चा विचार विनिमय करताना आमच्याही लक्षात आलं नाही की खाली आंदोलन सुरू झालेलं आहे। विधानसभेतही नाना पटोले आक्रमकपणे भूमिका मांडत असताना शरद पवार गटातले आमदार घोषणाबाजीत सहभागी झाले नव्हते। या सगळ्या घडामोडींवरून विरोधकांमध्ये ऐक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानं सत्ताधाऱ्यांनी जोरदार टोले लगावले। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके विस्कळीत विरोधक असल्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला। सभागृहात आपण जर बघितलं तर काँग्रेस सोडून कोणीच त्या ठिकाणी बोलत नव्हतं आणि म्हणून कुठे एकवाक्यता विरोधी पक्षामध्ये त्यांच्याकडे नाहीये, कुठे कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये नाहीये। म्हणजे मला असं वाटतं की मी 30 वर्ष झाले या सभागृहाचा सदस्य आहे, पण या 30 वर्षामध्ये इतका विखुरलेला किंवा सैरभैर झालेला विरोधी पक्ष मी हा कधी बघितलेला नाही, जो आज पहिल्यांदा या ठिकाणी बघितलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट 2 जुलैला अजित पवारांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाला, तर शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये असल्यानं त्यांचे आमदार
आंदोलनामध्ये सहभागी होणं अपेक्षित होतं. मात्र शरद पवार गटातले आमदार आंदोलनात उतरले नाहीत आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यामुळे अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गटाच्या काही बोटावर मोजण्या इतक्या आमदारांनी हजेरी लावली. पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राजकीय बंडानंतर पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेत. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं होतं. तसंच आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा सुद्धा अजित पवारांनी केलेला होता. जास्तीत जास्त आमदारांचं आपल्याला समर्थन असल्याचं अजित पवार समर्थकांकडून सांगितलं जात आहे आणि त्यामुळे पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन्ही गटांमध्ये राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 32 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय. सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार गटाच्या 15 आमदारांनी हजेरी लावली, तर शरद पवार गटाला 14 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यापैकी 9 आमदारांनी अधिवेशनाला हजेरी लावली. आमदार नवाब मलिक हे तुरुंगात आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. तसंच आमदार अतुल बेनके यांचंही अद्याप तळ्यात मळ्यात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटातल्या आमदारांनी शरद पवारांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. यावेळेला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे नेते सुद्धा उपस्थित होते. गेल्या आठवड्याभरात अजित पवारांनी तिसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतलेली आहे. वारंवार या भेटी होत असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नोत्तरांनी गाजेल असं वाटत होतं, पण त्याऐवजी पहिला दिवस गाजला तो मंत्र्यांची दालनं विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावरून गाजल्याचं दिसलं. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट पडल्यामुळे विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय कुणाला मिळणार आणि विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय कोणतं, यावरून अधिवेशनामध्ये रणकंदन माजण्याची शक्यता आहे. अधिवेशनात पुन्हा कार्यालयांचा वाद. राष्ट्रवादीच्या फुटीचे अधिवेशनात पडसाद. पक्ष कार्यालय कोणत्या गटाला मिळणार? विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय कुठे होणार? वर्षभरापूर्वी झालेलं अधिवेशन शिवसेनेतील फुटीमुळे गाजलं होतं. शिवसेनेच्या विधानसभा आणि विधान परिषद कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दावा केल्यामुळे पक्ष कार्यालय मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकारचं विशेष अधिवेशन चांगलंच गाजलं होतं. आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा हाच पेच निर्माण झालाय. त्याला कारण ठरली आहे राष्ट्रवादीतील फूट. विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय अजित पवार गटाचं की शरद पवार गटाचं, यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी अधिवेशनात हे चित्र दिसलं नाही. विधान भवनात 4थ्या मजल्यावर राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय आहे. अजूनही विधानसभा आणि विधान परिषद पक्ष प्रतोदांची कार्यालय बदलण्यात आलेली नाहीयेत. विशेष म्हणजे या कार्यालयाच्या दरवाजावरची अनिल पाटील आणि यशवंत मानेंच्या नावाची पाटीही तशीच आहे. शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आहेत, त्यांची पाटीही तशीच आहे. तसंच अजित पवार गटाच्या अनिकेत तटकरेंची प्रतोद नावाची ही पाटी तिथेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या कार्यालयाबाबत किंवा नवीन प्रतोदाबाबत आम्हाला कोणतीही पत्र किंवा सूचना अधिकृतपणे देण्यात आलेली नाहीये, असं राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी बाहेर फूट दिसत असली तरी अधिवेशनातील विधिमंडळ कामकाज आणि कार्यालयांच्या बाबतीत मात्र ही फूट दिसत नाहीये. पक्ष आहे तिथे जागेवर आम्ही आहोत ना. तिथं पण केलं असं कुठं रेकॉर्डला आहे का? तुम्ही ते आता सत्तेमध्ये आहेत. आता सत्तेमध्ये ते गेलेले आहेत, पण आम्ही सगळे जे आहोत ते आम्ही आमच्या जागी बसलेलोच आहोत. आमचं काय, आम्ही आमचा पक्ष घेऊन बसलेलोच आहे. आम्हाला तशी वेगळी मागणी करायची आवश्यकता वाटत नाही. दुसरीकडे आता विधानसभा विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयाचाही तिढा निर्माण झालाय. विधिमंडळातील पहिल्या मजल्यावरचं हे कार्यालय उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच देण्यात आलंय. त्यामुळे विधानसभा विरोधी पक्ष नेत्याचं कार्यालय नेमकं कुठे असेल, यावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमकं पहिल्या दिवशी महाविकास आघाडीत विरोधी पक्ष नेत्यावर एकमत न झाल्यानं याचा वाद झाला नाही, पण काँग्रेसनं दावा केल्यास
विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय पहिल्या मजल्यावर कुठे असेल यावरूनही वाद होण्याची शक्यता आहे. सकाळच्या बैठकीमध्ये जयंतराव पाटील साहेब आणि जे आमचे इतर नेते होते त्या बैठकीत काय ठरलं ते मला तरी माहीत नाही. फक्त सत्तेत असणारे जे लोक असतात त्यांना कुठलंही कार्यालय ते घेऊ शकतात, त्यामुळे तो त्यांचा विषय आहे. पण फक्त बाकी पुढची प्रोसिजर काय असेल हे आपल्याला बघावं लागेल. अजित पवार समर्थक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रालयातील दालनांवरून जसा वाद रंगला होता तसंच आता विधान भवनात मंत्र्यांची आसन व्यवस्था आणि विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयावरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय रणकंदन सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती संवेदनशीलच नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला आणि त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पडसाद, शेतकऱ्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांचा सामना, सरकार असंवेदनशील, थोरातांचा निशाणा, शेतकऱ्यांची काळजी आहे, फडणवीसांचं उत्तर. महाराष्ट्र सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाअभावी अजूनही राज्यातल्या अनेक भागात पेरण्या झालेल्या नाही. जिथं झाल्या तिथं पावसाअभावी पिकं वाया जाण्याची भीती आहे. याचेच पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात उमटले. अधिवेशनाचा पहिला दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गाजला. शेतकरी प्रश्नांवर सरकार संवेदनशील नाहीये. राज्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. असं असताना सत्ताधाऱ्यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली वाऱ्यात सुरू आहेत असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. शेतकरी पूर्णपणे हवाल दिलाय. एक तर गोष्ट की असं आहे की त्याच्यामध्ये पेरण्या नाही ही अवस्था आहे. मागील सुद्धा काही महिन्यामध्ये अतिवृष्टी, गारपीट याच्यामुळं खूप नुकसान त्याचं झालं. कांद्याच्या बाबतीतली परिस्थिती वाईट झाली. त्याला आपण 350 अनुदान जारी, परंतु ते मदत सुद्धा पोहोचलेली नाही. पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, क्रॉप फेलियर झालं, दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना शेतकऱ्यांना खतं आणि बियाण्यांमध्ये नाटलं जात आहे. बोगस खतं आणि बियाण्यांवरून सुद्धा थोरातांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ज्यावर फडणवीसांनी बोगस बियाणं आणि खतं विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. बियाणाच्या बाबतीत, खतांच्या बाबतीत बोगस बियाणं, खतं हे मोठ्या प्रमाणावर बाजारमध्ये आलेले आहेत. काही टोळ्या, सरकारी टोळे असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला, अशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि ह्या सगळ्या अवस्था आहे. खतांमध्ये जी काही बोगसगिरी होते त्याच्यामध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स करायचा आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं घ्यायचं, जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील, आता जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळते, पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत त्याचा समावेश आपण करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली तर तो नॉन बेलेबल होईल आणि कॉग्निझेबल गुन्हा होईल. एकंदरीत पावसाची ओढ अशीच कायम राहिली, पेरण्यांचा खोळंबा झाला तर शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली आणि सरकारनंही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे यावर काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी भाजपला घेरण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. बेंगळुरूमध्ये 2 दिवस महाबैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मात्र पहिल्याच दिवशी शरद पवार बैठकीला उपस्थित राहणार नसल्यानं विरोधकांच्या ऐक्याला तडे गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाबैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते बेंगळुरूत दाखल झालेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं बेंगळुरूच्या विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वागत केलं.
उद्धव ठाकरेही महाबैठकीसाठी पहिल्याच दिवशी उपस्थित राहिले. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाचे बडे नेते बेंगळुरूत दाखल झाले. पाटण्यानंतर विरोधक आता बेंगळुरूत एकवटलेत. विरोधकांमधून अद्याप एकाही नेत्याचं नाव संयोजक म्हणून देण्यात आलेलं नाहीये. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. काँग्रेसलाही एकसंध विरोधी गटाचं केंद्रबिंदू बनायचं आहे, तर विरोधकांच्या आघाडीचा चेहरा शरद पवार असतील असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. सध्या एकत्र आले विरोधी पक्षाचे प्रमुख लोक की त्यांच्यावरती ईडीचा हल्ला किंवा सीबीआयचा हल्ला केला जातो आणि ही आघाडी तोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो. तरीही आम्ही सगळे ठामपणे एकत्र आलेलो आहोत. आम्ही एकत्र राहू, एकत्र मिळू. मंगळवारी सकाळी 10:30 वाजता शरद पवार महाबैठकीसाठी बेंगळुरूला पोहोचणार आहेत. तर सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमुळे विरोधकांचं ऐक्य करण्यासाठी काँग्रेस गंभीर असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. तसंच विरोधकांच्या गटाला औपचारिक स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सोनिया गांधींची उपस्थिती महत्त्वाची ठरते. अलग अलग करने के लिए वो लोग कोशिश कर रहे हैं, लेकिन डीएमके भी डरने वाली नहीं है, कांग्रेस भी डरने वाली नहीं है. या हमारे साथ जो भी अलायंस पार्टनर्स है उनके ऊपर अगर कुछ भी अगर जोर जबरदस्ती हो गई तो उसके खिलाफ हम लड़ते रहेंगे. विरोधकांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवणार आहे. नरेंद्र मोदीच पंतप्रधान पदाचे सलग तिसऱ्यांदा उमेदवार असणार आहेत. मात्र विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार हे अजून ठरलेलं नाहीये. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या लढाईत भाजपची बाजू वरचढ असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. सुवर्ण न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही स्पेशल रिपोर्ट्स घेऊन आलोय, मात्र सुरुवात करणार आहोत हेडलाईन्सने. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. अजित पवार आणि 9 मंत्र्यांसह 32 आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट. पक्ष एकसंध राहावा याकरता केली विनंती. पवारांची नकार घंटा कायम. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर काँग्रेसच्या मनात संशय. मवियात चुकीचा संदेश जात असल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप. उपसभापती नीलम गोरेंसह मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरियांविरोधात ठाकरे गटाकडून अपात्रतेची नोटीस. राज्यपालांनाही निवेदन. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज. मवियात एकमत न झाल्यानं विरोधी पक्ष नेता कोण, प्रश्न अनुत्तरित. अंबादास दानवेंच्या विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर भाजपचा आक्षेप. पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा दरेकरांचा घणाघात. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, फडणवीसांची ग्वाही. बोगस बियाणं खतं विकणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, कृषी मंत्र्यांची माहिती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा. विरोधकांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नसल्यानं तर्कवितर्कांना उधाण. बंगळुरूमधील विरोधकांच्या आजच्या बैठकीला शरद पवारांची अचानक दांडी. उद्या सकाळी उपस्थित राहणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. दुबार पेरणीचं संकट टळणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष. मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात इनोव्हा आणि नॅनो कारची समोरासमोर धडक. अपघातानंतर इनोव्हा कार 30 फूट खोल नाल्यामध्ये कोसळली.
दौंड रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक लागली आग. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. आणि सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाच्या दर्शनाकरता जेजुरीत गर्दी, सदानंदाचा जयघोष आणि भंडारा खोबऱ्याची उधळण. तर चांद्रयान 3 दुसऱ्यांदा आपली कक्षा वाढवल्याची इस्रोची माहिती. स्पेसक्राफ्ट योग्य स्थितीत असून आणखी 3 वेळा बदलणार कक्षा. तर भारताची मोहीम चांद्रयान 3ची जगभरात चर्चा. ऑस्ट्रेलियात दिसलेल्या चांद्रयान 3 रॉकेटचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल. विधान परिषदेमध्ये विरोधकांनी नीलम गोरे यांच्या उपसभापतीपदी राहण्यावरच आक्षेप घेतला. काही दिवसांपूर्वी गोरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विरोधातच अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मात्र त्यावर नंतर बोलण्यास दिलं जाईल असं म्हणत नीलम गोरेंनी चर्चेची परवानगी नाकारली. आज पहिल्याच दिवशी नेमकं काय घडलं बघूयात. नुकतंच ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झालेल्या विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी नीलम गोरे यांच्या उपसभापती पदावर राहण्यावर आक्षेप घेतला. पक्षांतरामुळे ठाकरेंच्या पक्षाकडून नीलम गोरे यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे आणि हाच मुद्दा पुढे करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली. जे सभागृह आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री महोदय की याच्यामध्ये ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्यावेळेला त्यांचा पक्ष कुठला नसतो. याच्यामध्ये आहे आपण त्यांचा पक्ष नसतो. त्यांना कुठलंही ताबडतोब त्यांचं पक्ष सदस्यत्व ऑटोमॅटिक जातं. विरोधकांची ही मागणी उपसभापती गोरे यांनी यावेळी मान्य केली नाही. पण काही वेळानं त्यावर बोलण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं नीलम गोरेंनी सांगितलं होतं. पण त्यावर मवियाच्या आमदारांचं समाधान झालं नाही. तुम्ही स्वतः आला नाहीत आणि तुम्ही चर्चा केली नाही, तुम्ही त्या ठिकाणी मांडलं असतं तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य दिलं असतं. आणि म्हणून उद्या आपण कधी त्याला वेळ द्यायची हे ठरवू आजची कामकाज झाल्यावरती. आणि म्हणून ते तुम्हाला आता पाहिजे असेल तर मी ऐकणार नाही, मला योग्य वाटत नाही. त्यांनी व्हॉलेंटरीली पक्षाची मेंबरशिप सोडलेली आहे आणि म्हणून कायद्याच्या 2A मध्ये जी 10 शेड्यूल मध्ये जी प्रोव्हिजन आहे डिस्क्वालिफिकेशनची, त्या अंतर्गत आम्ही त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आज फाईल केलेलं आहे. सभागृह स्थगित झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. तसंच नीलम गोरे यांना उपसभापती पदावरून तात्काळ दूर करण्याची मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. अपात्र ठरतील की न ठरतील हा एक कायदेशीर मुद्दा आहे. पण यामध्ये माननीय अध्यक्षांनी काय कार्यवाही केली या संदर्भात मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटिसेस पाठवलेल्या आहे आणि 15 दिवसाच्या आत त्याची भूमिका स्पष्ट करायला सांगितली. कायद्याच्या कसोटीवर आधारित सर्व अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत ही कारवाई पुढे केली जाईल आणि त्यानंतरच तो निर्णय येईल. निश्चित याला मात्र वेळ लागेल. एवढ्यात लवकरच हा डिसिजन काही होणार नाही असं दिसतंय मला. शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या 3 आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरेंच्या पक्षानं विधिमंडळ सचिवांकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या विधिमंडळ अधिवेशनात भाजपनं ठाकरेंच्या पक्षात असलेल्या नीलम गोरे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावेळी महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी होती. पण काही दिवसांपूर्वी गोरे सत्ताधारी शिवसेनेत दाखल झाल्यानंतर भाजपनं त्यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेतलाय. तर आता महाविकास आघाडीनं नीलम गोरेंविरोधात आघाडी उघडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
महाविकास आघाडीनं परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंविरोधात आवाज उठवल्यावर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेतेपदावर निशाणा साधला. ठाकरे गटाचा संख्याबळ कमी असल्यानं अंबादास दानवेंना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा किंवा आरोप भाजपनं केलाय. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हटवा-हटवी स्पर्धा रंगल्याचंच पाहायला मिळतंय. गोऱ्हेंवरील आक्षेपाला दानवेंवरून पलटवार. दानवेंनी विरोधी पक्षनेते पदावरून दूर व्हावं, नैतिक अधिकार नाही दरेकरांचा आरोप. विधान परिषदेत संख्याबळावरनं जुंपली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंवर आक्षेप घेत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. पण विरोधकांच्या या हल्ल्यावर भाजपनं ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेते पदावरच आक्षेप घेत पलटवार केला. ठाकरे गटाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केलाय. त्यामुळे अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला दरेकरांनी लगावला. मला वाटतं अंबादास दानवे यांनाच त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये. भाजपच्या या टीकेनंतर आम्ही विधान परिषदेतलं पक्षीय बलाबल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात विधान परिषदेचे एकूण 78 आमदार आहेत. रिक्त आमदारांची संख्या 21. सत्ताधारी पक्ष 30 आमदार, महाविकास आघाडी 21 आमदार, काँग्रेस 9 आमदार, शिवसेना उबा ठाकरे गट 8 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 4 आमदार आणि इतर 6 आमदार. या संख्याबळानुसार विधान परिषदेतही काँग्रेसची संख्या जास्त होते. त्यामुळे आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरही काँग्रेस दावा करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अंबादास दानवेंनी मात्र याबद्दल बोलणं टाळलेलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांदरम्यान पदांवरून खेचाखेची रंगल्याचं पाहायला मिळालं. आता याचे पडसाद अधिवेशनाच्या पुढच्या दिवसांमध्ये कसे काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवारांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त झालंय. पण आता पावसाळी अधिवेशन सुरू होऊन सुद्धा विरोधी पक्षनेते पदाची निवड काही झालेली नाहीये. अजित पवारांच्या बंडामुळे मवियाचं विधानसभेतलं राजकीय समीकरण बदललंय. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सोमवारी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. मात्र विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याविना पहिल्या दिवसाचं कामकाज झालं. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद रिक्त झालंय. खरं तर अजित पवारांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी शरद पवार समर्थक गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण अजित पवारांच्या बंडामुळे विधानसभेत शरद पवार समर्थकांचं संख्याबळ घटलंय. माझी तर सर्व मोठ्या नेत्यांना विनंती असेल की एका युवाला विरोधी पक्ष नेता म्हणून जर संधी देऊ शकले, काँग्रेस असो कुणी असो, तर मग युवामध्ये काय ताकद असते हे युवा त्या ठिकाणी दाखवून देतील. शेवटी निर्णय हा पक्षप्रमुखाचा असतो. काँग्रेस योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस पुढे सरसावली आहे. 3 पक्षाच्या मतदानाचा इश्यू होता, त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण इथं मतदानाची गरज नाही. ज्या पक्षाचे विरोधी पक्षामध्ये जास्त आमदार असेल त्याचं सिस्टीममध्ये विरोधी पक्ष नेता होतो आणि तो आकडा आता आज काँग्रेसकडे आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाला मुख्यमंत्री पदा इतकंच महत्त्व आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्याचं काम विरोधी पक्ष नेत्याकडून केलं जातं. महाविकास आघाडी सोबत असताना अजित पवारांनी गेल्या अधिवेशनात शिंदे सरकारची विविध मुद्द्यांवर कोंडी केली होती. पण आता ते सत्तेत सहभागी झाल्यामुळे या अधिवेशनात अजित पवार सरकारची बाजू मांडणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
शिंदे फडणवीस पवार सरकारचं खातेवाटपानंतर होणाऱ्या पहिल्या पावसाळी अधिवेशनात खातेवाटपाचेही पडसाद उमटले. खातेवाटपात अपेक्षेप्रमाणे अजित पवार अर्थमंत्री झाले. अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. याच मुद्द्यावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना डिवचलं, निशाणा साधला. ज्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली असं चित्र निर्माण झालं. आदित्य ठाकरेंनी पुन्हा शिंदेंना डिवचलं. त्यांचे आमदार प्रतीक्षेतच राहिले. आज मिळेल, उद्या मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल. विस्ताराने अजून लोक विस्तार करून आले, पण ह्यांचा काही विस्तार अजून होईना. मंत्रिमंडळ विस्तारावरून टोलेबाजी. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सामना. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेतील जुना संघर्ष पुन्हा एकदा उफाळून समोर आला आणि त्याला कारण ठरलं लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदेच्या शिवसेनेला चिमटे काढले. अजूनही अनेकांना मंत्रिपदाची प्रतीक्षाच आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. सगळ्यात जास्ती गंमत हे बघून येत होती की जे 1 वर्षापूर्वी ओरिजिनल गद्दारांची बॅच होती, त्यांना मंत्रिपद मिळेल 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 असं वाटत होतं. आज त्यांचे चेहरे बघून जरा आज थोडं हेच दिसत होतं की त्यांच्या मनात काय आहे त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आज मिळेल, उद्या मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल. विस्ताराने अजून लोक विस्तार करून आले, पण ह्यांचा काही विस्तार अजून होईना. ह्यांना खाती मिळणार नाहीत, ह्यांना मंत्रिपद मिळणार नाहीत. विस्तार आता होणं शक्य नाही. आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिंदेच्या शिवसेनेनं पलटवार केलाय. ज्या राष्ट्रवादीच्या जीवावरती मोठी मोठी स्वप्न पाहत होती सत्तेवर येण्याची, त्यांची अवस्था काय झाली तुम्ही पाहताय. अजितदादांनी त्यांची अवस्था काय झालेली आहे आणि त्यामुळे ते हिरमुसले आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. आमची काळजी करू नका, आमचे आमदार समाधानी आहेत. एकंदरीतच अजित पवार यांच्या सत्ता सहभागानं महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदललंय. या बदललेल्या समीकरणात आता विरोधकांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे खातेवाटपाच्या नंतर या राजकारणात पुढे काय घडतं, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी शिंदेच्या शिवसेनेला चिमटे काढल्यानं आगामी अधिवेशनात त्याचे पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पिंपरी चिंचवडमधील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी राहुल कलाटे यांच्या नेतृत्वात शिवसेनेस प्रवेश करणार आहेत. परिणामी पिंपरी चिंचवड शहरातून मूळ शिवसेना हद्दपार होणार असल्याचं बोललं जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातले शिवसेनेचे गटनेते आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय शिलेदार अशी राहुल कलाटे यांची ओळख. नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये बंड करून कलाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी कलाटेंचा एकतर्फी पराभव केला होता. मात्र राहुल कलाटेंचा दांडगा जनसंपर्क असल्यानं त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सगळ्याच पक्षांचे प्रयत्न सुरू होते. उदयजी सामंत साहेब आणि सर्वच माझे सर्व सहकारी आम्ही आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही जनसामान्याला कनेक्ट होणारा नेता अशा प्रकारची जी प्रतिमा आदरणीय मुख्यमंत्र्यांची संपूर्ण राज्यात होत आहे, तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची निर्णय आज आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. राहुल कलाटेंनी अजूनही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. तर डिपॉझिट जप्त झालेले नेते पक्ष सोडून गेल्यानं काहीही फरक पडणार नाही असा टोला ठाकरे गटानं लगावलाय. स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एकेवेळी ते म्हणत होते मी 1,20,000 मतं मिळवली, त्यानंतर त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय आणि आता जर ते शिंदे गटात जाणार असतील तर मी तर म्हणतो की निश्चितच त्यांच्या जाण्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला काडी मात्र तीळ मात्र देखील आमच्या संघटनेवर त्याचा परिणाम होणार नाही. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल कलाटेंना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची ऑफर देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राहुल कलाटे एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आता
राहुल कलाटेंचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार आहे की पक्षवाढीसाठी त्यांचा उपयोग केला जाणार आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवण्याकरता तब्बल 22 अर्ज पाठवण्यात आले. एकाच माहितीसाठी 22 अर्ज आल्यानं अधिकारी सुद्धा चक्रावून गेले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये हा प्रकार समोर आलाय. एका माहितीसाठी पोस्टानं पाठवण्यात आलेले हे 22 अर्ज पाहून अधिकारी चांगलेच त्रासून गेलेत. गंगापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात एकाच व्यक्तीने हे अर्ज पाठवलेत. फक्त एक अर्ज पुरेसा असताना 22 अर्जांचा खटाटोप करण्यात आलाय. माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून माहिती मिळवून आर्थिक लाभासाठी प्रयत्न केले जातात. पैसे मिळाले नाही तर सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली जाते. ब्लॅकमेलिंगसाठी हे असे प्रकार केले जात असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलून दाखवली. छेड करण्याचा प्रयत्न चालू आहे अधिकारी ऑफिसमध्ये, कारण एवढा एकाच अर्जामध्ये एवढी माहिती मागू शकत नाही. कारण 10-15 अर्ज तो एका माहितीमध्ये देतोय, पण जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला माहिती पुरवता येत नाही. छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योजक संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माहिती अधिकाराच्या माध्यमातून खंडणी मागण्याचे सर्रास प्रकार सुरू असल्याची तक्रार केली होती. यामुळे उद्योगांवर परिणाम होत असल्याचं सुद्धा उद्योजकांचं म्हणणं होतं. BCC अनकम्प्लीट असेल किंवा फायरचा प्रॉब्लेम असेल, MPCBचा काही इश्यू असतील तर ते काही राजकीय पुढारी असतील किंवा तिथले नेते मंडळी असतील तर ते ब्लॅकमेलिंगचे प्रकार करता. MRDCला काही MPCBला अशा काही कंप्लेंट देतात खोट्या नाट्या आणि उद्योजकांकडनं खंडणीची वसूल करतात. माहिती अधिकार कायदा म्हणजे सामान्यांना मिळालेलं शस्त्र आहे. मात्र त्याचा होणारा गैरवापर थांबवण्यासाठी पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. परभणीतल्या एका धक्कादायक गोष्टीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष. पक्षाच्या वर दावा केलेला असला तरीही विधानमंडळातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावर मात्र अजूनही कोणीच दावा केलेला नाही. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. परभणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या निलंबित शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये बेकायदा काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. भरती घोटाळ्यामध्ये निलंबित असलेल्या या अधिकारी कागदपत्रांची हेराफेरी करत असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. परभणीच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या या महिला अधिकारी आशा गरुड या 15 जुलैला शनिवारी ऑफिसमध्ये काम करताना दिसल्या. यातली धक्कादायक बाब म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांमधल्या बेकायदा शिक्षक भरतीच्या प्रकरणात माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड या निलंबित सरकारी कर्मचारी आहेत. निलंबित असतानाही त्या शासकीय ऑफिसमधली कागदपत्र हाताळत होत्या. निलंबनाच्या नंतर त्यांचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याला देण्यात आलाय. तरी सुद्धा आशा गरुड ऑफिसमध्ये घुसून काम करत होत्या. याबद्दल जिल्हा परिषदेचे CEO विनय मून यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात हात झटकलेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड या निलंबनाच्या नंतर देखील आपल्या कॅबिनमध्ये बसून रोजचं कामकाज पाहत आहेत. ज्या कामांमुळे आणि जो ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या संच मान्यतेच्या फाईल देखील त्यांच्या टेबलवर त्यावेळी न्यूज 18 लोकमतला आढळून आल्या. त्यानंतर आपण जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री मून यांच्याकडे संपर्क केला आणि या विषयावर त्यांना बोलतं करायचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागावर मी काहीही बोलू शकत नाही, या संदर्भात आपण औरंगाबाद येथील कार्यालयाशी बोलावं असं सांगत आपली बाजू सारायचा प्रयत्न केला आहे. निलंबनाच्या काळात आशा गरुड यांनी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याच्यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आहे. म्हणजे ग्राउंड लेवल पासून ते वरेपर्यंत सर्वांची ही लिंक आहे आणि सर्व एकमेकाला सामावून घेण्याच्या तयारीत आहे.
कामकाजाच्या वेळेत सरकारी अधिकारी त्यांच्या जागेवर सापडत नाहीत असा सामान्यांचा सरसकट अनुभव आहे. निलंबनाच्या काळात शासकीय कार्यालयात उशिरापर्यंत काम करण्यामागे आशा गरुड यांचा नेमका हेतू काय होता हे शोधणं गरजेचं आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. या स्पेशल रिपोर्टसह या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.